अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, हा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि अत्यंत पवित्र महिन्यामध्ये आपल्याला नवनाथ पारायण कसे करायचे, उद्यापन कसे करावे आणि उद्यापनाला आपण किती मुलांना जेवायला बोलवतो, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, अगदी म्हणजे श्रावण पवित्र महिन्यामध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि हे पारायण कोण करू शकतं? हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की बायका आहेत, बायकांनी करू नये पारायण. अशा बऱ्याच जणांच्या अटी असतात, की बायकांनी करू नये. पण जेव्हा आपण नाथ संप्रदायामध्ये बघतो, तर बायकांचा आणि माणसांना असा कुठलाच नियम नाही, की बायकांनी कुठलं पोथी वाचू नये, की हे पारायण करू नये, ते पारायण करू नये. पण हे असं कुठलाही नियम नसल्यामुळे हे पारायण कोणीही करू शकतं. फक्त आपल्याला कटाक्षाने काही नियम पाळून आपल्याला हे पारायण करायचं आहे. जेव्हा आपण हे पारायण करतो, तेव्हा आपण घर सुद्धा आपलं पवित्र ठेवलं पाहिजे. आपल्या घरात सात्विक आहार झाला पाहिजे. म्हणजे आपण जे काही पारायण करणार आहोत त्याचं आपल्याला शुभ फळ मिळलं पाहिजे. म्हणून आपल्याला हे घर अगदी पवित्र ठेवून, अगदी नियम कटाक्षाने पाळून आपल्याला हे पारायण कोणीही करू शकतं. आणि जर समजा नाहीच, आपल्याला तुम्हाला काही अडचण असेल, तर तुमच्या घरामध्ये जेंट्स कोणी आहेत ते सुद्धा पारायण करू शकतात. आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये हे केलेलं पारायण आपल्याला अगदी शुभ फळ देऊन जातं. गुरुचरित्र ग्रंथ आणि नवनाथ पारायण हे अगदी ज्यांच्या नशिबात आहे तेच हे पारायण करू शकतात. कारण आपण कितीही तयारी केलं, मला करायचंय पारायण, मला करायचंय. पण जेव्हा भगवंताची इच्छा असेल तेव्हाच ते आपल्याकडून करून घेतात. म्हणून आपण कितीही तयारी केली आणि किती आपण दाखवलं, की मला हे खूप करायचं, पण त्यांची इच्छा जर असेल तर आपलं कुठलं संकट न येता आपलं पारायण व्यवस्थित पार पडतं. आणि काहीच वेळेस त्यांची जर इच्छा नसेल तर आपल्याला काही ना काहीतरी अडचणी येतात. आपलं पारायण करणं होत नाही. तर हे आपण समजायचं, की आपण जर केलं, की आपण नशीबवान म्हणायचं, की आपण पारायण करू शकतोय. आपल्याकडनं पारायण करून घेतलं जातंय हे. म्हणून आपण जेव्हा पारायणाला बसतो, तेव्हा आपल्याला भगवंताकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे, की मला कुठलंही संकट माझ्यावर येऊ देऊ नको. माझी पारायणाची सेवा पूर्ण करून घ्या. म्हणून आपल्याला गुरूंजवळ, आपल्या नवनाथ महाराजांजवळ गुरुचरित्र पारायणाचं असो, काही नवनाथ पारायण असो, जे पारायण करताना आपल्याला आधी प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर बघा, पारायणाला बसताना आपल्याला सकाळी त्या दिवशी लवकर उठून तुम्ही शुचिर्भूत आपल्याला पारायणाला बसायचं असतं. आणि हे पारायण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कधीही सुरू करू शकता. नवनाथाचं पारायण हे 9 दिवस करू शकता किंवा 7 दिवस करू शकता. हे आपल्या ह्याच्यावर आहे. तुम्हाला किती वेळ, किती दिवस करायचं. कोणी 3 दिवसही करतं. आता ज्यांना जास्त अध्याय घेऊन बसता येईल, जितका वेळ असेल त्यांनी लवकर कमी दिवसात करायचं. ज्यांना आता थोडंसं कमी वेळ आहे, तर त्यांनी आपलं 9 दिवस, 7 दिवस असं तुम्ही पारायण करू शकता. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे घरच्या घरी पारायण करू शकता तुम्ही, नाहीतर केंद्रातही पारायण करू शकता. पण आपलं जर ज्यांना आता केंद्रात जाणं शक्य नाही, त्यांनी घरच्या घरी पारायण करायचं आहे. तर हे पारायण करताना आपल्याला एक चौरंग लागेल आणि पाट लागेल. आणि त्यावर आपल्याला म्हणजे एक आपला ग्रंथ ठेवतो, त्यावर आपल्याला ते लाल कपडा, पिवळा कपडा जो तुम्हाला अंथरूण म्हणजे अंथरायचा आहे, तो कपडा आपल्याला पाहिजे आहे तिथं. तर मग आपल्याला जेव्हा आपल्याकडे फोटो असेल नवनाथ महाराजांचा, तो फोटो आपल्याला चौरंगावर ठेवायचा आहे. चौरंगावर तुम्ही कलश मांडायचा आहे. कलश मांडल्यानंतर आपल्याला समोर आपल्याकडे जे काही तुम्हाला स्वामींचा समजा गुरु म्हणून आपल्याला स्वामींची मूर्ती जरी ठेवली तरी चालेल, गणपती बाप्पाची सुपारी ठेवली तरी चालेल. आपल्याला ही आधी गणपती बाप्पाची पूजा करायची, मग आपल्या गुरूंची म्हणून आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे, नवनाथांचा फोटोची पूजा करायची आहे. आणि धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायणाला सुरुवात करताना आपण आधी मनामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कालेषु सर्वदा. गणपती बाप्पाचं नामस्मरण झाल्यानंतर मग तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे. तर हे पारायण म्हणजे पाहता याचे आपल्याला 40 अध्याय आहेत. तर आपल्याला सुरुवातीला आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला 6 अध्याय घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 5 घ्यायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी 5 अध्याय घ्यायचे आहे आणि 5व्या दिवशी 5 घ्यायचे आहेत. 6व्या दिवशी 5 आणि 7व्या दिवशी 4 अध्याय घ्यायचे आहेत. 8व्या दिवशी 3 आणि 9व्या दिवशी 2 असे अध्याय आपल्याला हे 9 दिवसाच्या पारायणमध्ये करायचं आहे. आणि तुम्हाला 7 दिवसाचं जर करायचं तर आपल्याला जास्त अध्याय घ्यावे लागतील. मग तेव्हा हे आपल्या म्हणजे अध्याय पूर्ण, आपलं ग्रंथ पारायण पूर्ण होईल. मग हे आपलं एक म्हणजे पारायण आपलं असं एक पारायण होईल. कारण याच्यात ग्रंथ आपले अध्याय जास्त असल्यामुळे तुम्ही असे जास्त दिवस आपल्याला जर करायचं म्हणलं तर शक्य होणार नाही. ज्यांना खूप आता घरी खूप वेळ आहे, काम जास्त आहे नाही, तर ते जास्त वेळ करून म्हणजे महिन्यातून 2-3 पारायण ते करू शकतात.
पण ज्यांना शक्यच नाही, आता कुठलंच पारायण होतच नाही, वेळच नाही, तर त्यांनी 40वा अध्याय वाचावा. कारण हा 40वा अध्याय ह्या नवनाथ ग्रंथामधला कल्पतरू समजला जातो. तुम्ही हा 40वा अध्याय जर पठण केला, नाही तुम्हाला कुठलं पारायण जमलं, तरी तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतात आणि आपण पूर्ण पारायण केल्याचं फळ मिळत असतं. म्हणजे 40वा अध्याय तरी तुम्हाला जसा जमेल तसं तुम्ही वाचायचा आहे श्रावण महिना. कारण हा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नवनाथ ग्रंथ जर वाचला तर ह्याचं आपल्याला शुभफळ अनंत पटीने मिळत असतं. आणि आपल्याला हे अनंत पटीने फळ मिळण्यासाठी आपल्याला म्हणजे ह्या सेवा करायच्या आहेत, मग या पारायणाच्या सेवा म्हणा. आणि या अन्नदान आपल्याला ह्या याच्यात खूप महत्वाचं आहे. तुम्ही श्रावण महिना म्हणूनही अन्नदान करू शकता आणि नवनाथ पारायण केल्याचंही अन्नदान. तर हे जर आपण अन्नदान केलं तर आपल्याला याचा शुभ फळ मिळत असतं आणि आपली जी काही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होते. म्हणून तुम्हाला जसं जमल तसं ह्या पारायणाच्या उद्यापनाच्या ह्याच्यातून तुम्ही अन्नदान करायचं आहे. आणि उद्यापन कसं करायचं? तर बघा, उद्यापन म्हणजे आपण जे काही तुम्ही नैवेद्य वगैरे आपण घरात पूर्ण स्वयंपाक करतो, गोडाचा नैवेद्य करतो, कोणी पुरणपोळी करतं. कारण जेवढं तुम्हाला जे करता येईल तेवढं करायचं आहे आणि आपल्याला म्हणजे म्हणून आपल्याला 9 मुलं आपल्याला बोलवायची आहेत जेवायला. आता समजा 9 मुलं मिळाले तर ठीक आहे, नाही मिळाले तर 5, 2 जे काही 1 मिळेल तुम्हाला त्यांना बोलवायचं आहे. त्याचा मान-सन्मान करायचा आहे. त्या मुलाला जेवायला बोलवून त्याचं त्याला म्हणजे पूर्ण व्यवस्थित जेवण, त्याला जी काही तुम्हाला दक्षिणा द्यायची ती दक्षिणा द्यायची आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे. तर ते नवनाथ म्हणून नमस्कार करायचा आहे आपल्याला. म्हणजे आपलं जे काही पारायण आपण केलंय त्याचं आपल्याला फळ मिळण्यासाठी आपल्याला हे सगळं आपल्याला सेवा करायची आहे. तर ते उद्यापन आणि बाकी तुम्ही अन्नदान बाकीच्यांना तुम्ही जितके बोलवता येईल तितके तुम्हाला बोलवायचं आहे. हे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला उद्यापन करायचं आहे. असं जर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं केलं तर नक्कीच आपल्यावर नवनाथ महाराज म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्त करतील. आणि जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये. कारण जेव्हा आपण परान्न घेतो तर आपण जे काही पारायण करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि कुठलं समजा आपण आता अन्न घरी आपण करतो तर नामस्मरण करून आपण अन्न करतो तेव्हा ते पवित्र अन्न असतं आपलं. त्याच्यात नामस्मरणाची ऊर्जा त्याच्यात तयार झालेली असती. म्हणून आपण आपल्या घरचं खायचं जेव्हा पारायण चालू आहे तेव्हा. आणि बाकीच्यांचं आता आपण बघा म्हणतो की तिथलं अन्न खाल्ल्यानेच घरात आपल्या किरकिर व्हायला लागली, असं व्हायला लागलं. हे वातावरण आपलं आणि जे काही आपण करतो त्याचं सुद्धा आपल्याला फळ निघून जातं. म्हणून आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा आपल्याला पाणी, हे जेवण वगैरे आपलं घरचंच घ्यायचं, बाहेरचं परान्न टाळायचं आहे. आणि घरामध्ये कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. मांसाहार तर नाहीच नाही म्हणा. पण असं जे काही आपण घरामध्ये असं पावित्र, सात्विक अन्न जर ठेवलं तर नक्कीच आपण जे काही पारायण करतो त्याचं आपल्याला लवकरात लवकर फळ मिळतं आणि घरामध्ये सुद्धा सुख, शांती, ऐश्वर्य लागतं. तर अशा प्रकारे साध्या सोपे नियम पाळून आपल्याला हे नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि तुम्ही सहज तुम्ही करू शकताल आणि सगळेच करू शकताल पारायण आणि आवर्जून या श्रावण महिन्यात करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.